नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा महा टी एक्झाम 2021च्या तयारीसाठी 2013 ते 2019 यावर्षी ज्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणार आहोत। तर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत असताना आपण काय करतोय की जे 4 ऑप्शन आहेत ते चारही ऑप्शन आपण या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगत आहोत। तर 4 ऑप्शनचा जर तुम्ही अभ्यास केला तर 2021च्या पेपरमध्ये जे काही प्रश्न येतील ते आपले सर्व या व्हिडिओमधून गेस प्रश्न असणार आहेत। या आधीच्या 4 ते 5 व्हिडिओमध्ये आपण 50-50 प्रश्न घेतले होते। तर त्या 50 प्रश्नांच्या 4ही ऑप्शनचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला करून दिलेलं आहे। तर ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या, कारण की आपल्या एक्झाममध्ये गेस प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात त्याच्यावर पूर्ण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे। ज्या काही उपपत्त्या आहेत त्यावर देखील आपण एक 35 मिनिटांचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर उपपत्त्यावर आधारित 3 ते 4 मार्काचा प्रश्न त्याच्यामधूनच एक तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न पहिला, साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण आहे किंवा साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण आहे? पर्याय आहेत अल्बर्ट बांदुरा, B.F. स्किनर, डॉक्टर ब्लूम आणि थॉर्नडाईक। तर आता पर्याय बघितल्यानंतर साधक अभिसंधान म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल थेरी आहे, त्याचा उद्गाता कोण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 B.F. स्किनर हे साधक अभिसंधान या पद्धतीचे उद्गाते आहेत। तर आता B.F. स्किनर यांची साधक अभिसंधान ही उपपत्ती आपण जाणून घेऊया की ती काय आहे। तर स्किनर यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? प्रत्येक वेळेस एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो, जेव्हा एखादी उपपत्ती असते तेव्हा त्या शास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता याच्याविषयी प्रश्न एक्झाममध्ये दरवर्षी विचारला जातो। आता या ठिकाणी विचारले साधक अभिसंधान ही आहे स्किनर यांची उपपत्ती। तर आता आपण त्यांच्या उपपत्तीबद्दल म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल थेरी ऑफ लर्निंग जी त्यांची आहे त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया। तर त्यांनी एका कबुतरावर प्रयोग केला होता। त्या कबुतराला त्यांनी काय केलं, एका टेबलवर ठेवलं होतं आणि टेबलवर एक उभी फळी ठेवली होती जेणेकरून ते कबूतर त्या फळीवर टोचा मारू शकेल। तर कबुतराला भूक लागली तेव्हा ते काय करू लागलं, फळीवर टोचा मारू लागलं। तर त्याच्यानंतर टोचा मारत असताना त्या फळीच्या एका विशिष्ट ठिकाणी त्याची टोच बसली आणि त्या ठिकाणी टोच बसल्यानंतर त्याला काय खाण्यासाठी म्हणजे लहान लहान दाणे भेटले, म्हणजे त्याला खाद्य भेटलं। मग त्या कबुतराची ती गोष्ट लक्षात आली की एका विशिष्ट ठिकाणी जेव्हा तो टोचा मारतोय तेव्हा त्याला खाण्यासाठी दाणे मिळत आहेत, म्हणजेच कबूतर पुढच्या वेळेस काय करू लागलं, बरोबर त्या ठिकाणी टोच मारू लागलं। तर अशा प्रकारे त्याला काय झालं, ते अध्ययन झालं की त्या ठिकाणी टोच मारल्यानंतर त्याला काय भेटतं, दाणे भेटतात। म्हणजे याच्या उपपत्तीचा आपल्या जनरल लाईफमध्ये असा उपयोग होतो की समजा विशिष्ट गोष्टी केल्या की आपल्याला पैसा, प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी भेटत असतात। तर स्किनरने काय केलं होतं, आणखीन एक गोष्ट केली की त्या ठिकाणी त्यानं काय केली, एक दिवा लावला होता। तर त्यांनी कबुतराने एका विशिष्ट ठिकाणी जेव्हा तो टोच मारायचा तेव्हा काय व्हायचं, दिवा लागायचा आणि त्याच्यानंतर त्याला खाण्यासाठी दाणे मिळायचे। तर अशा प्रकारे नेक्स्ट टाईम त्याला लक्षात आलं की दिवा लागला की आपल्याला खायला भेटणार आहे, म्हणजेच त्याच्या प्रयोगामध्ये दिवा लागणे हे काय आहे, साधक अभिसंधान आहे, इन्स्ट्रुमेंटल थेरी ऑफ लर्निंग अशा प्रकारे स्किनर यांची होती। तर आता स्किनर यांच्यावर प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये कसा विचारला जाईल, स्किनर यांनी कोणत्या प्राण्यावर किंवा पक्ष्यावर प्रयोग केला होता असा प्रश्न येईल, त्याचं उत्तर आहे कबुतरावर प्रयोग केला होता। तर त्या ठिकाणी दिवा लागणं हे साधक अभिसंधान आहे अशी उपपत्ती कोणाची आहे असा एक दुसरा प्रश्न विचारला जाईल। दिवा लागणे हा प्रकार कोणत्या उपपत्तीमध्ये आहे किंवा कोणाच्या पद्धतीमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, त्याचं उत्तर आहे B.F. स्किनर। तर आता आपण स्किनर यांच्याबद्दल माहिती पाहिली। आता यानंतर बाकीचे जे 3 पर्याय आहेत अल्बर्ट बांदुरा, डॉक्टर ब्लूम आणि थॉर्नडाईक यांच्याबद्दल देखील आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला तिघांबद्दल देखील माहिती असणं आवश्यक आहे। तर आता अल्बर्ट बांदुरा यांच्याबद्दल आपण माहिती बघूया। अल्बर्ट बांदुरा, बाकीचे 3 पर्याय देखील आपण एक्सप्लेन करून सांगणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। अल्बर्ट बांदुरा यांच्याबद्दल माहिती घेऊ। अल्बर्ट बांदुरा यांच्याविषयी कशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाईल, तर अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती होती। उपपत्ती कोणती होती, सामाजिक निरीक्षणात्मक, त्यालाच आपण काय म्हणतो, सोशल ऑब्झर्वेशन थेरी, म्हणजेच निरीक्षण करायचं आणि अनुकरण करायचं या 2 गोष्टी त्यांच्या थेरीचं मूळ होतं। निरीक्षण आणि अनुकरण असा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो। निरीक्षण आणि अनुकरण याच्यावर आधारित उपपत्ती कोणाची होती, तर त्याचं उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा। अल्बर्ट बांदुरा यांनी काय केलं, तर विद्यार्थी शिकतो कसा याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली होती। अल्बर्ट बांदुरा यांचं मत होतं की विद्यार्थी हा इतरांच्या वर्तनामधून शिकत असतो, तो काय करतो, इतरांच्या वर्तनामधून आदर्श घेऊन शिकत असतो असं त्यांचं मत होतं। उदाहरणार्थ TV, मूव्हीज, साहित्य, नाटकं, कथा इत्यादीमध्ये तो पाहतो आणि त्याला विशिष्ट आदर्श आवडतात आणि त्याचं तो काय करतो, अनुकरण करत असतो। त्या आदर्शांचं तो निरीक्षण करतो आणि त्याच्या निरीक्षण श्रवण करून ते काय करतो, त्यांच्या प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये साठवत असतो आणि तो काय करतो, त्याच्यानंतर तसंच वागण्याचा प्रयत्न करतो।
तर या प्रतिमा ज्या साठवलेल्या आहेत त्याच्या प्रमाणे तो वागण्याचं अनुकरण करण्याचा तो प्रयत्न करतो. मग समाजामध्ये इतर लोक जेव्हा त्याला बघतात तेव्हा त्याच्या वर्तनाला ते काय करतात, त्याची टिप्पणी देतात. जर लोक चांगलं म्हणले तर त्याचं वर्तन काय होतं, आणखीन ते वाढतं, म्हणजे त्या वर्तनाचं प्रबलन होतं. जर लोक त्याला खराब म्हणले किंवा त्याचा तिरस्कार केला तर तो तसं वर्तन करायचं थांबवतो, असं अल्बर्ट बांदुरा यांचं मत होतं. ही आहे अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. त्यालाच आपण काय म्हणतो, सोशल ऑब्झर्वेशनल थेरी. यानंतर आता आपण पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर ब्लूम यांच्याबद्दल माहिती पाहू. डॉक्टर ब्लूम यांची कोणती उपपत्ती होती, त्यांच्या उपपत्तीबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत. तर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती होती. हा प्रश्न एक्झाममध्ये आपल्याला विचारला जातो की प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणाची, त्याचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम. तर मॅनेजमेंट अँड इव्हॅल्युएशन इन टीचिंग हे एक पुस्तक होतं नॉर्मन एजी यांचं. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ही थेरी पब्लिश केली होती, प्रकाशित केली होती. कोणत्या पुस्तकामध्ये, मॅनेजमेंट अँड इव्हॅल्युएशन इन टीचिंग या पुस्तकामध्ये त्यांनी ही थेरी, डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन थेरी काय केली होती, प्रकाशित केली होती. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हा प्रश्न येऊ शकतो. मॅनेजमेंट अँड इव्हॅल्युएशन इन टीचिंग या पुस्तकामध्ये डॉक्टर ब्लूम यांची उपपत्ती मांडण्यात आली होती. तर त्यांची उपपत्ती काय होती ती आता आपण थोडक्यात एक माहिती पाहूया. तर त्यांचं म्हणणं होतं की लहानात लहान व साधे अध्ययन गट तयार करायचे. लहानात लहान गट तयार करायचे म्हणजे मोठी उद्दिष्ट ठेवायची नाहीत, लहान लहान उद्दिष्ट आपण एका दिवसाला कंप्लीट करायची. एकदाच मोठं गोल ठेवण्यापेक्षा लहान लहान जे गोल्स आहेत आपले ते आपण आधी अचीव करायचे, मिळवायचे आणि त्याच्यानंतर आपोआप आपल्याला मोठं उद्दिष्ट हे प्राप्त होत असतं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की उद्दिष्ट जे आहेत ते कार्यात्मक आणि विधानात्मक रीतीने आपण मांडायला पाहिजेत. कार्यात्मक आणि विधानात्मक रीतीने आपली उद्दिष्ट मांडायची. ही उद्दिष्ट काय करायची, चढत्या क्रमाने लावायची. तर अध्ययन निष्पत्ती हा एक तुम्ही शब्द ऐकला असेल. चढत्या क्रमाने कसं मांडणार, अध्ययन निष्पत्तीसह आपण मांडणार आहोत. ज्ञान, आकलन, उपयोजन, समीक्षण, रसग्रहण वृत्ती इत्यादी त्याच्या स्टेप आहेत. कोणकोणत्या आहेत, ज्ञान, त्यानंतर आकलन, त्यानंतर त्याचं उपयोजन, त्यानंतर समीक्षण आणि रसग्रहण वृत्ती. हे कोणी सांगितलं, डॉक्टर ब्लूम यांनी त्यांच्या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. त्यांची थेरी कोणती आहे, प्रभुत्व संपादन उपपत्ती. उपपत्ती म्हणजे काय, थेरी. तर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती हे आपण आता माहिती करून घेतली. ब्लूम यांच्याबद्दल प्रश्न एक्झाममध्ये कसा विचारला जाईल, तर लहानात लहान गट करायचे, लहान लहान उद्दिष्ट ठेवायचे व मोठं उद्दिष्ट मिळवायचं, अशा प्रकारची उपपत्ती कोणाची आहे, तर ती डॉक्टर ब्लूम यांची आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तसंच त्यांनी काय केलं होतं, उद्दिष्ट चढत्या क्रमाने मांडली होती. कशासह, अध्ययन निष्पत्तीसह. ज्ञान, आकलन, उपयोजन, समीक्षण आणि रसग्रहण वृत्ती हे आपण डीएडच्या अभ्यासक्रमामध्ये वाचलेलं असणार आहे. या स्टेप्स, या 5 स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. ज्ञान, आकलन, उपयोजन, समीक्षण आणि रसग्रहण वृत्ती. तर या अध्ययन निष्पत्तीसह त्यांनी काय केलं होतं, उद्दिष्टे चढत्या क्रमाने मांडली होती. तर अशा प्रकारे डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती ही तुम्ही लक्षात ठेवा. तर फक्त डॉक्टर ब्लूम म्हणलं की प्रभुत्व संपादन एवढा शब्द जरी लक्षात ठेवला तरी सुद्धा तसा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो. यानंतर चौथा पर्याय आहे थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांच्याबद्दल आपण आता माहिती पाहू. थॉर्नडाईक आपण पहिली उपपत्ती बघितलेली आहे. थॉर्नडाईक यांची प्रयत्नप्रमादी उपपत्ती होती. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी 9 उपपत्त्या 35 मिनिटांमध्ये सगळ्या कव्हर केलेल्या आहेत की कोणत्या उपपत्तीमध्ये काय होतं आणि कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला, म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता. तर त्याच्यातले थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती मांडली होती. हे आपल्याला माहिती आहे. प्रयत्नप्रमाद म्हणजे काय, चुका आणि शिका उपपत्ती. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रायल अँड एरर मेथड. ट्रायल अँड एरर म्हणजे चुकत चुकत शिकणे, त्याला काय म्हणतो, ट्रायल अँड एरर. ही उपपत्ती कोणाची होती, तर ही थॉर्नडाईक यांची होती. थॉर्नडाईक यांच्याबद्दल आपण आता माहिती बघतोय. थॉर्नडाईक यांची प्रयत्नप्रमाद उपपत्ती होती. त्यांनी मांजरावर प्रयोग केला होता. तर त्यांनी काय केलं होतं, मांजराला एका पेटीमध्ये बंद केलं होतं. तर ती पेटी बंद करून त्यांनी त्या पेटीला एक छोटासा दरवाजा ठेवला होता, परंतु तो बंद होता जेणेकरून ते मांजर काय बाहेर येणार नाही. आणि त्यांनी थोड्या टाईम नंतर काय केलं, पेटीच्या बाहेर एक मासा ठेवला होता. मग मासा ठेवल्यानंतर त्या मांजराला भूक लागली. त्याला कळालं की बाहेर मासा आहे, परंतु तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला बाहेर येता येत नव्हतं. त्याच्यामुळे मांजर काय करू लागलं, इकडे तिकडे पंजा मारू लागलं. मग पंजा मारत असताना त्यांनी काय केलं, दरवाजावर पंजे मारले. पंजा मारल्यानंतर एका ठिकाणी त्या दरवाजाला बटन होतं, त्या बटनावर तो त्याचा पंजा लागला आणि दरवाजा उघडला. उघडल्यामुळे ते बाहेर आला आणि त्यांनी मासा खाल्ला. तर अशा प्रकारे त्या मांजराला कळालं की विशिष्ट ठिकाणी पंजा मारला की काय होतो, दरवाजा उघडतो आणि आपल्याला खायला भेटतं. तर अशा प्रकारे परत त्यांनी मांजराला बंद केलं पेटीमध्ये. तर पेटीमध्ये बंद केल्यानंतर ते मांजर काय करू लागलं, पुढच्या वेळेस बरोबर त्याच ठिकाणी पंजा मारू लागलं. म्हणजे त्याचं काय झालं, अध्ययन झालं. त्याच ठिकाणी पंजा मारायचा, दरवाजा उघडायचा आणि त्याला खायला मासा मिळायचा. तर अशा प्रकारे पहिल्यांदा जेव्हा त्यांनी पंजा मारला होता, म्हणजे पहिल्यांदा त्या मांजराला जेव्हा बंद केलं होतं, तेव्हा त्याला पेटीतून बाहेर येण्यासाठी 160 सेकंद लागले होते.
नंतर ते कमी 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 टाईम होत गेला, कधी 90 सेकंद लागले, कधी 60 सेकंद लागले, कधी 30 सेकंद, असं करत करत पुढच्या वेळेस ते मांजर 5 ते 6 सेकंदामध्ये त्या ठिकाणी पंजा मारायचं आणि दरवाजा उघडून बाहेर यायचं आणि मासा खायचं. अशा प्रकारे प्रयत्न म्हणजे चुकत आधी किती वेळ लागला होता, 160 सेकंद लागायचे चुकीच्या ठिकाणी पंजा मारायचा, नंतर 90 लागले, नंतर 60 लागले, अशा करत करत त्याला 5 ते 6 सेकंदामध्ये दरवाजा उघडू लागला. म्हणजे ते मांजर कसं शिकलं, चुकत शिकलं. अशा प्रकारे थॉर्नडाईक यांची प्रयत्नप्रमादी उपपत्ती आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, थॉर्नडाईक यांच्यावर प्रश्न विचारला जातो, थॉर्नडाईक यांचा ग्रंथ कोणता? तर थॉर्नडाईक यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे ॲनिमल इंटेलिजन्स. ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ थॉर्नडाईक यांनी लिहिलेला आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. 4ही पर्याय आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात? कवी, लेखक, कलाकार यांच्या कल्पना कशा असतात हे या ठिकाणी विचारलेलं आहे. पर्याय आहेत अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक आणि पुनरुत्पादित. तर कवी, लेखक, कलाकार यांच्या कल्पना कशा असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सृजनात्मक. सृजनात्मक म्हणजे काय, मराठीमध्ये तुम्हाला एक वेळेस कळणार नाही. सृजनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह, म्हणजे नवीन प्रकारच्या कल्पना असतात, क्रिएटिव्ह असतात. कवी, लेखक, कलाकार हे काय करत असतात, हे फ्युचरमध्ये जगत असतात, म्हणजे फ्युचरचा विचार नेहमी करत असतात. त्यांना कल्पना कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर त्यांचं काय होतं, ते प्रॅक्टिकलमध्ये त्या कल्पना उतरतात. म्हणून आता अनुकरणात्मक तर नसतील, व्यावहारिक पण नसणार आहेत, पुनरुत्पादित पण त्या नसतात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 आहे सृजनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह. आता कवी, लेखक आणि कलाकार हे काय करत असतात, हे सतत पुढचा म्हणजे भविष्यातला विचार करत असतात. ते वर्तमान काळामध्ये जगत नाहीत, तर ते भविष्य काळामध्ये जगत असतात. त्यांचं कंटिन्यू लिखाण चालू असतं आणि ते काय करत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना करत असतात. म्हणजे त्या कल्पना कशा असतात, नवीन असतात, त्या जुन्या नसतात, कुठल्याही कल्पनावर आधारलेल्या नसतात, त्या स्वतः नवीन कल्पना करत असतात. म्हणजे त्याचं काय करतात, ते क्रिएशन करतात. म्हणून त्या क्रिएटिव्ह स्वरूपाच्या म्हणजेच सृजनात्मक कल्पना असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघू. अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली होती? क्षेत्रीय उपपत्ती कोणाची असा प्रश्न आहे. क्षेत्रीय उपपत्तीबद्दल आपण आता उत्तर बघू. कर्ट लेविन, स्किनर, अल्बर्ट बांदुरा, कोहलर यापैकी एक उत्तर आहे. तर अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती कुर्ट लेविन यांनी मांडलेली होती. याचं उत्तर आहे कुर्ट लेविन. आता कुर्ट लेविन यांची जी थेरी होती ती काय होती याच्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर ही थेरी थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामुळे या थेरीवर कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल हे आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे. 2 ते 3 पानांची थेरी आहे आणि हे 3 पानं वाचून देखील आपल्याला समजा एक्झाममध्ये त्याचं उत्तर नाही आलं तर ते आपलं वाचणं काही कामाचं राहणार नाही. त्याच्यामुळे ही थेरी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. कुर्ट लेविन यांनी क्षेत्र आणि मिती, क्षेत्र म्हणजे काय फील्ड आणि मिती म्हणजे काय डायमेन्शन, या 2 गोष्टीवर त्यांनी थेरी सांगितली होती. तर त्याचं म्हणणं काय होतं की क्षेत्र, आता आपण क्षेत्राबद्दल माहिती घेऊ. कुर्ट लेविन म्हणले की 2 घटक लक्षात ठेवायचे. पहिला घटक आहे फील्ड म्हणजेच क्षेत्र, कारण त्यांची क्षेत्रीय उपपत्ती होती, फील्ड थेरी होती. कुर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती होती, त्याला आपण काय म्हणतो फील्ड थेरी. तर क्षेत्र म्हणजे काय, तर त्यांचं म्हणणं होतं मानवाची हालचाल ही भौतिक परिसरासोबतच मानसिक क्षेत्रातही चालत असते. म्हणजे भौतिक परिसरामध्ये आपण हालचाल करतो तसंच आपलं मानसिक क्षेत्रामध्ये देखील आपली हालचाल चालू असते. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, भौतिक म्हणजे काय, रोज आपण काय काम करतो, झोपतो, त्याच्यानंतर फिरतो, खातो, अशा प्रकारचे आपण कामं करत असतो किंवा आपलं जे काही काम असेल ते आपण काम करतो. म्हणजे ह्या झाल्या भौतिक हालचाली. आणि मानसिक हालचाली काय आहेत, मानसिक हालचाली म्हणजेच आपल्या मनामध्ये सतत काहीतरी विचार चालू असतो, आपण भावी स्वप्नामध्ये रंगत असतो. त्याचा कामाचा विचार, समजा जे आपलं उद्या काम करायचं आहे, उद्याचं आपलं जे काही नियोजन असेल त्याच्याबद्दल किंवा पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं, या गोष्टींचा विचार आपण सतत करत असतो. त्याला काय म्हणायचं, मानसिक हालचाली. तर त्याचं म्हणणं होतं की हे 2 क्षेत्र आहेत. कोणतं, पहिलं आहे भौतिक जे की आपण रोजची कामं करतो, आणि मानसिक म्हणजे आपण जो भविष्याचा विचार करतो. अशा प्रकारे कुर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती होती. फील्ड म्हणलं की काय लक्षात ठेवायचं, 2 क्षेत्र, वर्तमान काळ आणि भूतकाळ. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की क्षेत्रीय उपपत्ती ही कुर्ट लेविन यांची होती. तर हे झालं क्षेत्राबद्दल. त्याचं आणखीन एक म्हणणं होतं की ही 2ही क्षेत्र कशी असतात, सीमाबद्ध असतात. म्हणजे समजा भौतिक गोष्टी करत असताना देखील आपल्याला अनेक सीमा असतात, तसंच मेंटल ज्या असतात हालचाली, आपल्या मानसिक हालचाली असतात, त्याला देखील सीमा असतात. म्हणजे बघा, एखाद्या सामान्य माणसाला कुठलाही विचार करत असताना त्याला विशिष्ट प्रकारचे विचारच येतात. सामान्य माणसाला मुख्यमंत्री होण्याचे, PM होण्याचे विचार येत नाहीत. तर हे आहे त्याच्या विचारांची लिमिट. म्हणजे मानसिक क्षेत्रातही त्याला एक लिमिट असते, जसं भौतिक क्षेत्रात त्याला लिमिट आहे.
जसं की एखादा माणूस 100 मीटर हे 5 सेकंदामध्ये पळू शकतो का? नाही पळू शकत. तर त्याला काय आहे, लिमिट आहे. ही झाली त्याची भौतिक लिमिट. आणि त्याची मानसिक लिमिट काय आहे? तो स्वप्न बघतानासुद्धा एक लिमिटमध्ये स्वप्न बघत असतो. म्हणजे एव्हरेस्ट चढण्याचा विचार सामान्य माणसाला येतो का? नाही येत. त्याला एक विशिष्ट प्रकारचे एका विशिष्ट लिमिटपर्यंतचे विचार येतात. म्हणजे कुरुटलेव्हन यांचं म्हणणं काय होतं, क्षेत्र याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की भौतिक क्षेत्र असतं आणि दुसरं असतं मानसिक क्षेत्र. आणि दोन्ही क्षेत्रांना काय असते तर लिमिट असते, मर्यादा दोन्ही क्षेत्रांना असतात. त्याच्यामुळं कुरुटलेव्हन यांच्या थेरीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, क्षेत्र आणि मिती. आता मितीबद्दल आपण माहिती घेऊ. मिती म्हणजे काय इंग्लिशमध्ये? डायमेन्शन्स. तर आपल्याला माहिती आहे गणितामध्ये 3 डायमेन्शन्स असतात. गणितामध्ये 3 डायमेन्शन्स असतात. तर त्याच्यामध्ये आणखीन एक डायमेन्शन सांगितली, ती म्हणजे कोणी सांगितली? आईन्स्टाईन यांनी सांगितली होती. ती आहे टाईम. टाईम म्हणजे काय? काळ. काळ ही त्यांनी आणखीन एक डायमेन्शन सांगितलेली होती. तर त्याचं म्हणणं काय होतं, ही जी लेव्हिनची उपपत्ती आहे, कुरुटलेव्हनची जी उपपत्ती आहे, त्याचं म्हणणं होतं एकतर वर्तमान काळामध्ये राहणारे, डायमेन्शनमध्ये वर्तमान काळ आणि भविष्यकाळ दोन्ही येतं. तर कामगार, नोकरदार, व्यापारी हे लोक वर्तमान काळामध्ये जगतात. तर लेखक, कवी, तरुण हे लोक अवास्तव भविष्यात जगत असतात. म्हणजे उद्या काय घडणार आहे, उद्या आपण काय करायचं आहे, भविष्यातली स्वप्न, अशा प्रकारचे जीवन कोण जगत असतं? लेखक, कवी आणि युवक जे आहेत तरुण, ते आपण भविष्यामध्ये जगत असतो. मात्र कामगार जे आहेत ते फक्त आपल्या कामाकडे लक्ष देतात वर्तमान काळामध्ये, नोकरदार आपल्या नोकरीवर लक्ष देतात, व्यापारी आपल्या व्यापारावर, जे की रोजचं काम आहे, म्हणजे ते वर्तमान काळात जगत असतात. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं होतं की डायमेन्शन आहे, त्या डायमेन्शनमध्ये टाईम हे देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता तुम्हाला कुरुटलेव्हन यांच्याबद्दल माहिती झालं. क्षेत्र आणि मिती हे 2 शब्द आले की त्याचं उत्तर येणार आहे कुरुटलेव्हन. तुम्ही हे लक्षात ठेवा, कारण एक्झाममध्ये तुमचा प्रश्न बरोबर आला पाहिजे, प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. क्षेत्रीय उपपत्ती कोणाची? कुरुटलेव्हन यांची आहे. त्यांनी क्षेत्र आणि डायमेन्शन यांच्याबद्दल माहिती सांगितलेली. तर डायमेन्शनमध्ये काळ हे जे 4थं डायमेन्शन आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, वर्तमान काळ, भविष्यकाळ. यानंतर आता आपण दुसरा पर्याय आहे स्किनर यांच्याबद्दल माहिती पाहू. आता अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती कुरुटलेव्हन यांनी मांडली, हे आपल्याला उत्तर कळालं. यानंतर आता आपण बाकी जे पर्याय आहेत त्यांच्याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. स्किनर यांच्याबद्दल आपण मगाशी माहिती पाहिली होती. स्किनर यांनी कोणती उपपत्ती मांडली होती? तर स्किनर यांनी एक कबुतरावर प्रयोग केला होता, त्यांची साधक अभिसंधान ही उपपत्ती होती. त्याच्यामुळे आता आपण परत एकदा स्किनर यांच्याबद्दल माहिती पाहणार नाहीत, आपण मगाशी याबद्दल माहिती पाहिलेली आहे. अल्बर्ट बांदुरा यांच्याबद्दल देखील आपण माहिती पाहिलेली आहे मगाशी पहिल्या प्रश्नामध्ये. यानंतर आता उरला कोहलर. कोहलर यांच्याबद्दल आपण आता माहिती पाहू. कोहलर कोण होते? कोहलर यांची कोणती उपपत्ती होती? तर कोहलर आणि कोफ्का यांची, हे 2 शास्त्रज्ञ आहेत, दोघांची मर्मदृष्टीची उपपत्ती होती. कोहलर आणि कोफ्का यांची कोणती उपपत्ती होती? मर्मदृष्टीची उपपत्ती होती. आता त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता असा एक प्रश्न एक्झाममध्ये विचारला जातो. तर त्यांनी चिंपांजी या प्राण्यावर प्रयोग केला होता. त्यांनी काय केलं होतं? चिंपांजीला एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं आणि पिंजऱ्यामध्ये त्याला बंद करून ठेवलं होतं. तर पिंजऱ्यामध्ये त्यांनी काय केलं, एक उंचावर एक केळी ठेवली होती आणि पिंजऱ्यामध्ये 2 खोकी ठेवली होती. मग त्या चिंपांजीनं काय केलं, ती 2 खोकी एकावर एक ठेवली व ते त्याच्यावर चढून त्यांनी काय केलं, ती केळी मिळवली आणि ती खाल्ली. तर अशा प्रकारे त्या चिंपांजीला कळालं, त्यांनी काय केलं, त्याची मर्मदृष्टी वापरली की या खोक्यांचा वापर आपल्याला ती केळी मिळवण्यासाठी कसा करायचा आहे. म्हणजे चिंपांजीनं काय केलं, मर्मदृष्टीचा वापर केलेला आहे. आता पुढच्या वेळेस कोहलरनी काय केलं, केळी ही वर न ठेवता त्यांनी काय केलं, पिंजऱ्याच्या बाहेर ठेवली आणि पिंजऱ्यामध्ये 2 काठ्या ठेवल्या ज्या की लहान लहान होत्या. मग त्यांनी प्रयत्न केला, लहान काठीनं त्याला काही ती केळी भेटत नव्हती. मग त्यांनी काय केलं, त्या काठ्या 2 एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला. मग त्या काठ्या एकमेकांना जोडल्या. काठ्या जोडल्यानंतर ती लांब काठी तयार झाली. मग त्या लांब काठीचा वापर करून त्याने ती केळी ओढून घेतली आणि खाल्ली. तर अशा प्रकारे खोकी दिली होती तेव्हा त्यांनी काय केलं, एकावर एक खोकी ठेवली, वर चढून त्यांनी केळी घेतली. त्यानंतर 2 काठ्या दिल्या होत्या, त्यांनी काय केलं, एकानं एक जोडल्या आणि त्यांनी काय केलं, ती केळी ओढून घेतली आणि खाल्ली. तर अशा प्रकारे त्या चिंपांजीनं काय केलेलं आहे, तर त्याच्या मर्मदृष्टीचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे ही थेरी त्याची होती. तर मर्मदृष्टीचा वापर करणं हे कोहलर आणि कोफ्का यांच्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे. हा एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवा. यानंतर आता आपण 4ही पर्याय बघितलेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 68वा. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती डॅश यांनी मांडली होती. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली असा प्रश्न आहे. पर्याय आहेत जड, थॉर्नडाईक, डिसे आणि बॅगले. तर अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती ही जड यांनी मांडली होती. त्यांचं म्हणणं होतं 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसतं समान घटक संक्रमण करणं आवश्यक नाही, तर
त्याचा अधिक निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण होण्यासाठी 2 समान घटकांचं सामान्यीकरण करणं आवश्यक असतं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी एक प्रयोग केला होता. पाण्याखाली 12 इंच पाण्याच्या खाली त्यांनी काय केलं, एक नाणं ठेवलं होतं, एक कॉईन ठेवलं होतं व त्या कॉईनला त्यांनी नेम लावण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितलं. म्हणजे त्या कॉईनचा त्यांना वेध घ्यायचा होता. तर त्यांनी काय केलं, एका गटाला त्यांनी 2 गट केले होते. त्याचे एका गटाला प्रकाशाच्या वक्रीभवनाचे त्यांनी नियम समजावून सांगितले होते. तर दुसऱ्या गटाला हे नियम त्यांनी सांगितले नाहीत. प्रकाशाचं वक्रीभवनाचे नियम त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितले होते. म्हणजे त्यांना दुसऱ्या गटाला त्यांनी काय केलं, तो नियम न सांगताच ते काम करायला शिकवलं होतं. त्यानंतर त्यांनी हे सिद्ध केलं की प्रकाशाच्या वक्रीभवनाचा नियम ज्यांना माहिती होता त्यांनी बरोबर नेम लावला, म्हणजे अधिक अचूक त्यांनी नेम लावला होता. आता प्रकाशाच्या वक्रीभवनाच्या नियमानुसार पाण्यामध्ये नाणं जे आहे ते त्यापेक्षा थोडंसं वर दिसतं, ज्या ठिकाणी ते आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वर दिसणार आहे. त्याच्यामुळं ज्या मुलांना नियम समजावून सांगितला होता त्यांनी काय केलं, नेम लावत असताना जरा खाली नेम लावला, म्हणजे बरोबर त्या नाण्याला जाऊन तो नियम लागला होता. तर अशा प्रकारे त्यांचं म्हणणं होतं की जर तुम्हाला समजा तुम्ही जर सामान्यीकरण केलेलं असेल, नियमांचं सामान्यीकरण केलेलं असेल, तर तुमचं जे कार्य आहे, तुमचा जो परिणाम आहे तो अधिक अचूक असतो. तर अशा प्रकारे अध्ययनाची सामान्यीकरण उपपत्ती जी आहे ती जड यांनी मांडली होती. जड यांनी फक्त कशावर प्रयोग केला होता की नाण्यावर प्रयोग केला होता. पाण्याच्या खाली एक नाणं ठेवलं होतं आणि विद्यार्थ्यांना 2 गट केले. त्यांना एका गटाला नियम सांगितला वक्रीभवनाचा प्रकाशाच्या आणि दुसऱ्या गटाला त्यांनी नियम सांगितलेला नव्हता. तर पहिला जो गट होता त्या गटाला व्यवस्थित गोष्ट कळाली की नाणं जे आहे ते थोडंसं वर दिसणार आहे, त्याच्यामुळे नेम लावत असताना ज्या ठिकाणी ते आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वर दिसणार आहे, ॲक्च्युअली ते त्या ठिकाणी नसणार आहे नाणं. त्याच्यामुळं तो नियम समजावून घेऊन विद्यार्थ्यांनी काय केलं, ज्यांनी सामान्यीकरण केलं त्यांना तो नेम बरोबर लागलेला आहे. तर अशा प्रकारे जड यांची सामान्यीकरण उपपत्ती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. एवढीच माहिती लक्षात ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. यानंतर थॉर्नडाईक यांच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. डिसे यांच्या संबंधी काय आपल्या अभ्यासक्रमामध्ये तेवढं अंतर्भूत घटक नाहीत, त्याच्यामुळे आपण आता बॅगले यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. बॅगले यांच्याबद्दल माहिती पाहू. बॅगले यांची कोणती उपपत्ती होती असा प्रश्न एक्झाममध्ये येईल. त्याचं उत्तर आहे सहेतुक ध्येयनिष्ठ उपपत्ती ही बॅगले यांची होती. तर त्यांचं महत्त्व होतं, आपल्याला हेतू हा खूप महत्त्वाचा असतो. आता जड यांची अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती हे त्यांना मान्य होती बॅगले यांना. बॅगले यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, सामान्यीकरण आवश्यक आहेच, परंतु हेतू हा खूप महत्त्वाचा असतो. अध्ययन संक्रमणामध्ये हेतू हा जास्त महत्त्वाचा असतो. आता त्यांनी काय ऑब्झर्वेशन केलं होतं, निरीक्षण केलं होतं. त्यांचं म्हणणं की NCCचे जे मुलं आहेत, NCCमध्ये काम करणारे जे मुलं आहेत ते काय करतात, प्रचंड शिस्तीनं परेड करतात. ते मी पाहिलेलं आहे आणि ते पाहून मला खूप आनंद झाला असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र त्यानंतर जेव्हा त्यांची परेड संपते तेव्हा वाटल्या जाणाऱ्या 2-4 बिस्किटांसाठी ते लोक काय करतात, रांगेत उभं न राहता व जो बिस्किट वाटतो त्याच्या अवतीभोवती खूप गोंधळ घालतात, म्हणजे शिस्तीत राहत नाहीत. तेवढ्यापुरतं शिस्तीत राहतात, त्याच्यानंतर शिस्तीत राहत नाहीत असं त्याचं म्हणणं होतं. बॅगले यांच्या म्हणण्यानंतर त्यांचं म्हणणं की त्यांची शिस्त आता कुठं गेलेली आहे, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी परेड करत होते त्यावेळेस ते शिस्तीत होते, परंतु त्याच्यानंतर ते शिस्तीत राहिले नाहीत. तर नेहमी शिस्तीमध्ये असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर थोडक्यात आता चित्रकला, हस्तकला याचे आपल्या क्लास पिरियड आपल्या वर्गामध्ये होत असतात. तर त्या क्लासला व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा मुलं हे ठेवत असतात. परंतु जसा तास संपतो तसं मुलं काय करतात, वर्गामध्ये कागदाचे सगळे तुकडे टाकतात, कचरा करतात. म्हणजे फक्त क्लासपुरतं मुलं शिस्तीमध्ये राहतात. NCC करत असताना परेडपुरतं शिस्तीमध्ये राहतात. नंतर जेव्हा बिस्किट वाटतात तेव्हा मुलं त्याच्या अवतीभोवती गोंधळ वगैरे घालतात. तर अशा प्रकारे त्यांचं मत होतं की सामान्यीकरण हे महत्त्वाचं आहेच, परंतु त्याचं संक्रमण होण्यासाठी एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करण्यास सांगितलं तर ते अधिक परिणामकारक असतं. म्हणजे हेतू हा महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे बॅगले यांची सहेतुक ध्येयनिष्ठ उपपत्ती आपण पाहिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 4 प्रश्न बघितलेले आहेत, जे की 2013च्या TETच्या एक्झाम पेपरमधले आहेत. तर ह्या 4ही प्रश्नांचे 4ही ऑप्शनचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे दररोज येणारे TETचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.